शिवजयंतीनिमित्त सांगली शहर काँग्रेसकडून चित्रकला स्पर्धा। रंगरंगोटीचे उद्घाटन शैलजा भाभी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सांगली शहर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या निमित्त काँग्रेस कमिटी कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली असून त्या रंगरंगोटीचे उद्घाटन महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलजा भाभी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि पूजन करून करण्यात आली। त्यानंतर चित्रकला स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला। या प्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेविका सोनल सावर्डेकर, नगरसेवक मयूर पाटील तसेच असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। शैलजा भाभी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की लहान मुलांचा स्पर्धेतील उत्स्फूर्त सहभाग पाहून त्यांना आनंद झाला। मुलांच्या चेहऱ्यांवरचा आनंद आणि महाराजांप्रती असलेले प्रेम स्पष्ट दिसून येत होते। लहान मुलांना महाराजांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि त्यांची कर्तृत्वगाथा समजावी यासाठी सांगली शहर काँग्रेस कमिटीने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे त्यांनी नमूद केले। आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आपली ही जी काँग्रेस कमिटी आहे सांगली जिल्ह्याची, आज त्या काँग्रेस कमिटीची पण एक रंगरंगोटी करून त्याचाही आज उद्घाटन केलेलं आहे। त्याचबरोबर आपण इथं सर्व लहान लहान मुलं जे आहेत, म्हणजे अगदी छोटी पहिलीच्या आधीपासूनच छोटे छोटे मुलांचं एक प्रदर्शन, त्यांचे चित्र त्यांनी काढावेत, त्यासाठी आपण त्या सगळ्या मुलांना आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांना आपण हा विषय दिलेला आहे आणि त्याच्यावरती चित्र काढायचं ती जे प्रदर्शन आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि एवढी लहान मुलं बघून आणि ज्या पद्धतीने ह्या मुलांची गर्दी झालेली आहे आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या कार्यक्रमासाठी, उपक्रमासाठी आपल्याला मिळालेला आहे, त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या पालकांचंही अभिनंदन, आपल्या सर्वांचं अभिनंदन। आणि आजचा हा कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने चांगला उपक्रम आपण ह्या सर्व जणांनी राबवलेला आहे, त्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि आजच्या सर्वांना आज शिवजयंतीच्या शुभेच्छा देते। राजेश नाईक यांनीही आपल्या मुलाखतीत सांगितले की महाराजांचा इतिहास पुसला जाऊ नये। लहान वयापासूनच मुलांना महाराजांचे पराक्रम, त्यांनी केलेल्या लढाया आणि त्यांचे राष्ट्र निर्माण कार्य समजणे आवश्यक आहे। त्यामुळे त्यांच्या मनात छत्रपतींबद्दल दृढ प्रेम आणि अभिमान निर्माण होईल असे ते म्हणाले। मॅडम, आमचे विद्यमान नगरसेविका अंजली जाधव मॅडम, आमच्या चित्रकला स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचं मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी लहान गटामधनं स्पर्धक ज्यादा उत्सुकता आल्यामुळं, कारण बाल शिवाजी हा प्रेमाचा छंद असल्यामुळं लहान स्पर्धक भरभरून इथं आलेले आणि मोठा महाराष्ट्राचे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर, चरित्रावर लहान मुलांच्या 2 गटाच्या स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत। त्याचबरोबर काँग्रेस कमिटीचं सुशोभीकरण केलंय, त्याचं उद्घाटन माननीय आमच्या जिल्ह्याच्या नेत्या, महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील व आमचे मार्गदर्शक बबनदादा बिरनाळे, तसेच दुसरे मार्गदर्शक प्रतीकदादा पाटील हे सर्वजण उपस्थित करून आज त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे। आणि हे करत असताना लहान मुलांच्या शिवाजी महाराजांचे संस्कार कसे घडले, कसे शिवाजी महाराज घडले याचा एक हे करण्यासाठी आम्ही चित्र त्यांना रेखाटण्यासाठी दिलेलं आहे। त्यांना त्या सर्व मुलांना आम्ही प्रमाणपत्र देऊन शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आम्ही काम करतो। जसे की बाल शिवाजी, आपले शिवाजी महाराज जिजामातांच्या हयाखाली घडले, तसेच मुलांना चित्राच्या माध्यमातून त्यांनी घडावं आणि शिवाजी महाराजांचा पुरस्कार करावं या इंटेन्शनने आम्ही हे केलेलं आहे। कला स्पर्धेबरोबरच मैदानी खेळांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले। दांडपट्टा, काठी फिरवणे, लाठीकाठी अशा पारंपरिक शौर्यकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली।
समन्वयक अमित पारेकर यांनी सांगितले की महापुरुषांचा इतिहास विकृत करण्याचे प्रयत्न होत असताना तो पुसला जाऊ नये यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये महाराजांविषयी आपुलकी आणि आदर निर्माण व्हावा या उद्देशाने हे चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले आहे. रयतेचे राजे शिवछत्रपती आज महाराजांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर जुन्नर तालुक्यामध्ये व आपल्या लगतच्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या लाडक्या राजाचा जन्म झाला. आपल्या राजाने हे जे स्वराज्य उभा केलं, या स्वराज्यामध्ये सर्वांनाच अधिकार दिले, शेतकरी असतील इतर सर्वच घटकांना दिले आणि महाराजांच्या या जाज्वल इतिहासाच्या आठवणी जपण्याचं काम आज काँग्रेस पक्षाच्या वतीने होतंय. भव्य अशी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू असा होता की आज महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास काही विशेष घटक पुसण्याचं काम करत आहे. म्हणून महाराजांचा इतिहास त्या बालकांच्या वरती, या लहानांच्या वरती तो बिंबवावा. महाराजांचा इतिहास काय, महाराजांनी हे स्वराज्य कशासाठी उभा केलं आणि या सगळ्या मोगलशाही असतील, आदिलशाही असतील, निजामशाही असतील यांना महाराजांनी सळो की पळो करून सोडून हे जे स्वराज्य उभा केलंय, या सगळ्या स्वराज्याची गाथा या मुलांच्या वरती बिंबवावी, त्यांच्या मनात ती स्मरावी आणि पुढे सुद्धा पुढचं शिक्षण घेत असताना महाराजांच्या प्रती असणाऱ्या आठवणी, महाराजांचं कार्य यांना लक्षात राहावं आणि त्याची आणि या बालचिमुनी प्रेरणा घ्यावी, हाच एक उद्देश या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने होतो. म्हणून आज बघताय तुम्ही शेकडोच्या संख्येने आज मुलं या ठिकाणी चित्रकलेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा, आज त्यांनाही वाटतं की आमच्या राजाचं आज चित्र रेखाटताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आज आमच्या मनाला सुद्धा समाधान होते. म्हणून आज मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला, सांगलीकरांना शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. कार्यक्रमादरम्यान विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित चित्रे रेखाटण्यासाठी विषय देण्यात आले होते. महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या पराक्रमांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या चित्ररूप मांडणीमुळे वातावरण भारावून गेले होते. नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही लहान मुलांच्यासाठी 5 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी चित्रकलेच्या स्पर्धा घेतल्या होत्या. याचं कारण म्हणजे अलीकडे मुलं मोबाईल आणि कॉम्प्युटर ह्याच्या समोरच सतत बसलेले असतात आणि आपल्या मुलांना आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे. राजे घडले कसे, राजांच्यावर जे संस्कार झाले कसे आणि राजांनी स्वराज्य कोणत्या प्रेरणेने स्थापन केलं, ह्या गोष्टी आपल्या मुलांना समजल्या तर नक्कीच भारतामध्ये परत स्वराज्य येईल. आणि म्हणूनच आम्ही ह्या लहान बाल सोंगडे मावळ्यांच्या वरती ह्या पद्धतीने संस्कार करण्यासाठी चित्रकलेच्या स्पर्धा घेतल्या. आणि इथून पुढेही प्रत्येकालाच जिजाऊंचा आदर्श वाटतो, शिवाजी महाराजांचा आदर्श वाटतो, पण जिजाऊ आणि शिवरायांनी काय योगदान दिलं किंवा काय काम केलं आणि काय कर्तृत्व गाजवलं म्हणून आपण 3.5 वर्ष त्यांचं नाव घेतो. मग हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे आणि प्रत्येक जिजाऊलाही जिजाऊ कशा घडल्या आणि जिजाऊंनी आपल्या मुलाला कशी प्रेरणा दिली हे प्रत्येक महिलेला कळलं पाहिजे. आम्ही आता महिला दिनच्या निमित्ताने असेच काहीतरी वेगळे कार्यक्रम घेणार आहे, ज्यातून आपल्याला जिजाऊ शिवराय यांचे संस्कार मिळतील आणि नवीन स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा मिळेल. आपल्या मुलांनी छत्रपतींचा इतिहास रंगरेषातून जिवंत केल्याचे पाहून पालकही भावुक झाले. या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून कौतुकाची थाप मिळत असून कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. साहेब बालची म्हणून आमचा व्हिडिओ घ्या.
काटेकोरपणा, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, स्वच्छता या सर्व गोष्टी पाहिजे. ज्यांचा नंबर आलेला नाही त्यांनी काही निराश होऊ नका. नेक्स्ट टाइमला पुढच्या वेळी याहीपेक्षा सुंदर काम करा आणि नंबर मिळवा. तर या ठिकाणी आम्हाला आदरणीय नाही त्याच्यातून सर्व स्पर्धकांनी या विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन करायचं आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. सांगली शहर जिल्हा अजरुद्दीन कवटेकर, करीम अजरुद्दीन कवटेकर पुढे येत आहे. आपण त्यानंतर प्रथम क्रमांक आहे त्यानंतर प्रथम क्रमांक आहे प्रियंका सुधीर जाधव. प्रियंका सुधीर जाधव घरात पुरोहित कन्याशाळा सांगली. स्पर्धकांना पहिला दुसरा नंबर आलाय. तुम्ही चित्र इथं आपल्याकडे जमा करायचं आहे. चित्र घराकडे घेऊन जायचं नाही. स्पर्धकांनी क्रमांकाचे चित्र दुसरे काढण्याचे फार सोपे नसते. कार्यक्रम खूप छान वाटला. त्यांची योजना पण खूप छान होती आणि सर्व मुला मुलींना त्यामुळे एक प्रोत्साहन मिळाला आणि खूप लांब लांबची मुलं आलेली आहेत. यामुळे मुलांना फारच त्यामुळे प्रेरणा, उत्साह सर्व काही एकवटून मुलांनी खूप छान चित्र काढलेली आहेत आणि त्या चित्रामुळे मुलांना ना त्यामुळे फार प्रेरणा मिळालेली आहे.